एखाद्या स्त्रीला रस्त्यावर उभा राहून व्यवसाय करणं वाटतं तितकं सोपं नाही. पण अशी स्त्री जिला स्वतःचं शरीर सुद्धा साथ देत नाही, म्हणजे नशिबी अपंगत्व असताना व्यवसायात उतरणं, तेही रस्त्यावर उभं राहून, एवढं सोपं नाही. कारण व्यवसाय म्हटलं की मनुष्यबळ आलं, बॅकअप आलं. हे सगळ्या गोष्टी नसताना रस्त्यावर ठामपणे उभं राहणं आणि व्यवसाय टिकवणं, याला खूप मोठं चॅलेंज लागतं, खूप मोठं जिगर लागतं, खूप मोठी हिंमत लागते. कारण व्यवसाय करणं जितकं सोपं वाटतं तितकंच ते अवघड असतं. कारण व्यवसाय जर एखादी स्त्री करत असेल तर तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा नेहमी नकारात्मकच आहे. आणि त्यामध्ये जर ती स्त्री अपंग असेल तर तिला किती नकारात्मक भावनेने किंवा किती तिला डिमोटिवेट करणारे क्षणोक्षणी पावलोपावली व्यक्ती भेटत असतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना छोटा व्यवसाय म्हटलं की त्यावर मोठ्या व्यावसायिकांचा दबाव आला, कस्टमरला दिशाभूल करणं आलं किंवा व्यवसाय करण्यासाठी बंद पाडण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न चालूच असतात. एवढ्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे चॅलेंज फेस करणं एवढं सोपं नाहीये. आणि त्यामध्ये शरीराची साथ नसताना व्यवसाय टिकवणं, व्यवसाय वाढवणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती परमेश्वराने ती क्षमता माझ्यात दिली आहे. आणि ह्याला कारण फक्त आणि सगळ्यांचा सपोर्ट आणि सगळ्यांचं प्रेम मला मिळतंय, यामुळे शक्य आहे. जय शिवराय.